नाशिकमधील एकलहरा परिसरात जुन्या वादातून दुकानाला आग लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधिक तपास करत आहेत। अमोल सोळस यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून संबंधितांकडून त्यांच्या दुकानावर येऊन वारंवार धमक्या दिल्या जात होत्या। तुम्हाला आणि दुकानाला जाळून टाकू अशी उघड धमकी देण्यात आली होती। त्यानंतर दुकानाला आग लावण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। दरम्यान राहुल जाधव यांनी याच प्रकरणात गंभीर आरोप केलेत। त्यांच्या म्हणण्यानुसार संजय उर्फ पप्पू जाधव हे सायंकाळी 8च्या सुमारास दुकानावर आले होते। त्यावेळी त्यांनी तुला आणि दुकानाला जाळून टाकेल अशी धमकी दिली होती। विशेष म्हणजे त्याच रात्री दुकान जाळल्यानं संशय अधिक गडद झाला। पारंपरिक स्क्रॅपचा धंदा आहे। या ठिकाणी काही समाजकंटकांशी आमच्या 2-3 दिवसापूर्वी सगळे भांडणं झाले होते। त्यांनी शाब्दिक वाद झाला होता। त्यांनी आमच्यावर 151 दाखल केली होती। आम्ही त्यांच्यावर NC दाखल केली होती। पोलिसांच्या मध्यस्थी DCP काळे साहेबांच्या माध्यमातून तक्रार त्यांनी मिटवली म्हणून आम्हाला घरी जाण्यास सांगितलं। ते सांगितल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता त्यातील एक व्यक्ती संजय उर्फ पप्पू जाधव त्याच्या काही साथीदारांसहित इथे आला 8 वाजता। मला म्हणे बँचोत दुकान बंद कर, नाही तर तुला जाळून टाकील, दुकानाला जाळून टाकील। तो सूर्या कुठे आहे तुझा भाऊ, त्याला पण मारून टाकतो म्हणे, आज गेम करून टाकतो। आणि आम्ही तर पेल असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त पोर असल्यामुळे आम्ही दुकान बंद करून घरी गेलो। घरी गेल्यानंतर जेवण खाऊन करून आम्ही झोपल्यानंतर आम्हाला फोन आला का तुमचं दुकान पुरं जळत आहे। आम्ही इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर 112ला कॉल केला, अग्निशामकला कॉल केला आणि आग कंट्रोल केली। आग एवढी भयान लावेल होती का आग अजूनही चालू आहे। 12 घंटे होऊन गेले तरी आग विझली नाही अजून। या नुकसान जाळपोळीमध्ये त्यांनी आमच्या दुकान, त्यांच्यासाठी दुकान होतं पण आमच्यासाठी आई आहे, आमचं पोट हिच्यावर भरतं। त्यांनी आमच्या आईवर वार केलाय आणि या ठिकाणी आमचं 15 ते 20 लाख रुपयाचं त्यांनी नुकसान केलंय। स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे। PSI शिंदे साहेब पुढील तपास करत आहे। माझं नाव श्रावण मुरलीधर जाधव। माझ्या मोठ्या भावाचे आणि पप्पू जाधव यांच्या मोठ्या भावांचे शाब्दिक वाद झालेले होते 1-2 दिवसापूर्वी। तर त्यांचे जे वाद होते ते किरकोळ वाद होते आणि ज्या वादातून त्यांनी आम्हाला मारहाण करण्याची धमकी वगैरे दिली। पप्पू जाधव यांनी दुकानं कसे चालत्या म्हणे, तुमच्या दुकानं कसे चालत्या आम्ही बघू असं तसं बोलले आणि आम्हाला म्हणे दुकानं बंद केले तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला दुकानासहित तुम्हाला जाळून टाकू। पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल वगैरे केला। पोलिसांनी आम्हाला 11:30चा टायमिंग दिला होता की आम्ही पंचनामा करायला वगैरे येऊ, पण ते काय अजून आले नाही। आम्हाला त्यांच्याकडून कसलेही हे भेटलं नाही सहानुभूती। आमची एकच अपेक्षा आहे, आम्हाला पोलिसांकडून सगळे सहानुभूती भेटावी आणि गोरगरीब आमच्यासारख्या गोरगरीब म्हणजे सामान्य माणसाला न्याय मिळावा हीच आमच्या अपेक्षा आहे। माझं नाव अमोल दिलीप सोळस आहे। मी राहणार एकलहरा वसाहतील सिद्धार्थनगर इथे राहतो। काल झालेल्या या दहशत माजवणाऱ्या लोकांपासून एकलहरा वसाहतीमध्ये खूप मोठी जीवितहानी होणार होती। ती जीवितहानी एकदम थोडक्यात टाळली गेली। काल या दुकाना शेजारी एक महिला व तिची एक मुलगी राहत होती। तिच्या लग्नाचे कपडे वगैरे ते सर्व जळाले व तिच्या भावानी ते पाहिल्यामुळं ते सिलेंडर काढून फेकण्यात आलं। त्यामुळे जीवितहानी टळली। पण मग ह्या दहशतवादी लोकांपासून एकलहऱ्यातल्या वसाहतीमध्ये खूप लोकांना त्रास होतोय। या घटनेनंतर एकलहरा परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। दरम्यान या प्रकरणी नाशिक असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करतात। मॅन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।